नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा. वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेलू तालुक्यातील रिधोरा डॅम येथे एका 17 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामनगर परिसरात राहणारी काजल गजानन रोकडे ही काल सायंकाळी सुमारे 6 वाजल्यापासून घरातून बेपत्ता होती. बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा परिसरात शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. यानंतर कुटुंबियांनी तिचे सोशल मीडिया अकाउंट तपासले असता काजलने सायंकाळच्या सुमारास रिधोरा डॅम येथे काढलेले काही फोटो शेअर केल्याचे लक्षात आले. ही माहिती मिळताच कुटुंबीय तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर डॅम जवळ काजलची ऍक्टिवा उभी असल्याचे दिसून आले. तसेच डॅमच्या काठावर तिची बॅग, चप्पल आणि मोबाईल फोनही आढळून आला. यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी सेलू पोलीस स्टेशन येथील पोलीस पथक दाखल झाले. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने डॅम मध्ये शोध मोहीम राबवण्यात आली आणि काही वेळानंतर पाण्यातून काजलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सेलू येथे पाठवला आहे. दरम्यान या आत्महत्येमागील नेमकी कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सेलू पोलीस करत आहे. भागातील इतर बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा. धन्यवाद.